या क्षणाची मोठी दृश्य आपण पाहतोय थेट दिल्लीहून सोनिया गांधी या आता पोलीस स्टेशनच्या परिसरात दाखल होत आहेत। मंदिर मार्ग पोलीस स्थानक दिल्ली येथील सोनिया गांधी दाखल होत आहेत। राहुल गांधींसह अन्य काँग्रेस नेत्यांना अटकेत ठेवण्यात आलेले आहेत। या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी आता दाखल होत आहेत। या क्षणाची मोठी दृश्य आपण पाहतोय। आज संपूर्ण दिवसभर राहुल गांधी, प्रियंका गांधी त्याचप्रमाणे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी जोरदार आंदोलन करत पंतप्रधान यांच्या निवासस्थानाबाहेर धरणा आंदोलन पुकारत पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबत आता विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। आज या लढ्यामध्ये काँग्रेसनं उडी घेत थेट पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। दृश्य पाहतोय सोनिया गांधी आता पोलीस स्थानकाच्या या परिसरात दाखल होत आहेत। कडक सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी ठेवण्यात आली आहे। काँग्रेस कार्यकर्त्यांनीही देखील उग्र निदर्शनं सुरू केलेली आहेत। सोनिया गांधी या संपूर्ण आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आणि आता दाखल झालेले आहेत। सोनिया गांधी मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात दाखल होत आहेत। मोठी दृश्य पाहतोय आपण या क्षणाची। महत्त्वाच्या काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत। या क्षणाची मोठी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते आहे। सोनिया गांधी या आता काँग्रेस कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी दाखल होत आहेत। विरोधकांकडून आज जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसच्या आंदोलनात अन्य सहयोगी पक्षांनी देखील सहभाग नोंदवला होता। सोनिया गांधी या सर्व काँग्रेसच्या आंदोलकांशी आता चर्चा करत आहेत। शांततेचं आवाहन करत काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद आणि त्यांच्या भेटीसाठी जातानाची दृश्य आपण पाहतोय। मंदिर मार्ग पोलीस ठाणं आणि इथं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड मोठा जमाव जमलेला पाहायला मिळतोय। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत। शिवाजी, सोनिया गांधी या मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झाल्यात। इथं नेमकं काँग्रेसच्या कोणत्या नेत्यांना ठेवण्यात आलंय आणि आत्ता सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर काय परिस्थिती आहे? अपडेट। सोनिया गांधी ज्या ठिकाणी गेल्या आहेत त्या ठिकाणी मंदिर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये प्रियंका गांधी यांना ठेवण्यात आलेला आहे। राहुल गांधी यांना छत्रसाल या पोलीस स्टेशनला ठेवण्यात आलेला आहे। तर जे सगळे एमपी आहेत त्यांना किंग्स वे या पोलीस स्टेशनला ठेवण्यात आलेला आहे। मात्र आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंडिया आघाडीच्या नेत्या, सर्वात मोठ्या नेत्या म्हणाव्या लागतील आणि युपीएच्या अध्यक्ष राहिलेल्या सोनिया गांधी या ग्राउंडवरती आल्यामुळं आता या आंदोलन जे आहे पीक वरती गेल्याचं पाहायला मिळतंय। आणि स्वतः काँग्रेसच्या पार्लमेंटरी पार्टीच्या चेअरपर्सन म्हणजे अध्यक्ष सोनिया गांधी ह्या मंदिर मार्ग पोलीस स्टेशनला पोहोचलेल्या आहेत। त्याच्यामध्ये काही ऑपोजिशन लीडर आहेत। त्याच्यामध्ये प्रियंका गांधी त्या ठिकाणी असल्याची माहिती मिळते आहे आणि त्यांना भेटण्यासाठी थेट ग्राउंडवरती आंदोलन करणाऱ्या या नेत्यांना भेटण्यासाठी सोनिया गांधी आता मंदिर मार्ग पोलीस स्टेशनला पोहोचलेले आहेत। राहुल गांधी हे छत्रसाल या ठिकाणी आहेत। तर दुसरीकडे जर आपण पाहिलं गेलं तर बाकीचे जे काँग्रेसचे नेते आहेत, खासदार आहेत, ते किंग्स वे पोलीस स्टेशनला आहेत। तर या सगळ्या नेत्यांना या ठिकाणी डिटेन केलेलं आहे, ताब्यात घेतलेलं आहे। दुसरीकडे जंतर मंतरवरती अभिजित दिपके यांचं आंदोलन सुरू आहे। थोड्याच वेळात 9 वाजता साधारण 9:15 उद्धव ठाकरे हे दिल्लीमध्ये लँड होत आहेत। ते देखील आता आंदोलकांची भेट घेणार आहेत असं कळतंय जंतर मंतरवरील। मात्र आता उद्धव ठाकरे काँग्रेसच्या जे नेते आहेत, खासदार आहेत, त्यांची भेट घेणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आज दिल्लीमध्ये एवढ्या दिवसानंतर काँग्रेसच्या नेत्यांचं ग्राउंड झिरोवरती आंदोलन झालं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी आंदोलन झालं। या आंदोलनानंतर आता सोनिया गांधी दिल्लीच्या मंदिर मार्ग पोलीस स्टेशनवरती पोहोचलेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्यानं एवढ्या मोठ्या प्रमाणात पॉलिटिकली ऍक्टिव्ह नसतात, मात्र संसदेमध्ये उपस्थित असतात, राजकीय घडामोडी मध्ये फारशा ऍक्टिव्ह नसतात। मात्र आज ज्या पद्धतीने प्रियंका गांधी यांना ताब्यात घेण्यात आलंय त्यांची भेट घेण्यासाठी स्वतः सोनिया गांधी या मंदिर मार्ग पोलीस स्टेशनला पोहोचलेले आहेत। पुढे जाऊन छत्रसाल या ठिकाणी राहुल गांधी यांना ठेवण्यात आले, त्या ठिकाणी देखील त्या जातात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण मंदिर मार्ग हे पोलीस स्टेशन सोनिया गांधी यांच्या अकबर रोड या घरापासून अगदी जवळ आहे, त्यामुळे ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मात्र पुढे जाऊन त्या किंग्स वे पोलीस स्टेशन ज्या ठिकाणी इतर खासदारांना ठेवण्यात आले, राहुल गांधी यांना
छत्रसाल स्टेडियम या ठिकाणी ठेवण्यात आले त्या ठिकाणी जातात का, हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. सध्याच्या घडीची ही अत्यंत महत्वाची बातमी. कालपासून जर आपण पाहिलं तर सातत्याने नवनवीन घडामोडी घडताना आपल्या समोर पाहायला मिळतात. पहिली घडामोड म्हणजे काल झालेलं मोठं आंदोलन, त्यानंतर जर पाहिलं गेलं तर आज काँग्रेसचं झालेलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोरचं आंदोलन, आणि आता जर आपण पाहिलं तर सोनिया गांधी त्या थेट मंदिर स्टेशनवरती पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे घडामोडींना वेग आलेला आहे. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरापर्यंत झालेलं आंदोलन. आता दुसरीकडे पाहिलं गेलं तर मंदिर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये थेट सोनिया गांधी चेअरपर्सन राहिलेल्या युपीएच्या, आणि त्यानंतर आता जर पाहिलं तर पार्लमेंटरी बोर्डाच्या काँग्रेसच्या अध्यक्ष असलेल्या सोनिया गांधी ह्या मंदिर मार्ग पोलीस स्टेशनवरती पोहोचतात. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते घोषणाबाजी देताना पाहायला मिळतात. खासदारांना ताब्यात घेण्यात आले. राहुल गांधींना ज्या पद्धतीने अटक करण्यात आलेली आहे, ताब्यात घेण्यात आलेली आहे, त्याचे फोटो जर पाहिल्यानंतर कशा पद्धतीने आंदोलन जे आहे ते मोडीत काढलेलं आहे याची कल्पना आपल्याला येते आहे. त्यामुळे काल जे आंदोलक होते ज्यांच्यावरती ज्या पद्धतीने हल्ला करण्यात आला, त्यांच्याकडनं देखील पोलिसांवरती हल्ला करण्यात आला, हे जे व्हिज्युअल पाहिल्यानंतर लोकशाहीसाठी जर आपण पाहिलं तर कुठेतरी चिंतेची बाब सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये उपस्थित होते. मात्र विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती सरकारने आता खंबीरपणे पुढे येते का, हे पाहणं महत्वाचं आहे. एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं की आजची रात्र आहे ती देखील अत्यंत महत्त्वाची आहे, कारण या दोन मोठ्या नेत्यांना कशा पद्धतीनं आज जामीन होतो का, किंवा त्यांना कोर्टात नेलं जातं, पोलीस काय कारवाई करतात, त्याचप्रमाणे आणखीन काही विरोधकांची एकजूट ही पॉलिटिकल हॅपनिंगसाठी महत्त्वाची आहे. त्याबद्दल शिवाजी. खरं तर हे सरकारला असं म्हटलं जातं की अगर सडके खामोश हो जाएगी तर संसद आवारा हो जाएगी, आणि आता जर पाहिलं तर लोक रस्त्यावर उतरल्यानंतर विरोधी पक्षांनाही कळायला लागले की रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. कारण अभिजित दिपके हे सर्वसामान्य घरातून येणाऱ्या मुलाच्या मागं, एका तरुणाच्या मागं एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित राहिल्यानंतर आता विरोधी पक्षांना जाग आली आहे की त्यांच्या मागची किंवा त्यांची विश्वासार्हता संपते की काय, त्या दृष्टिकोनातून हे विरोधक रस्त्यावर उतरताना पाहायला मिळत आहेत. त्यांचे राजकीय पक्ष आता यांना अभिजित दिपकेला पाठिंबा देताना पाहायला मिळत आहेत. राहुल गांधी यांनी जमिनीवर उतरून आज आंदोलन केलं, त्यांना आज ताब्यात घेण्यात आलेलं आहे. दुसरीकडे जर पाहिलं गेलं तर सोनिया गांधी स्वतः मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या आहे. तर एकंदरीत जर पाहिलं गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय घडामोडी घडत आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील एका प्रमुख पक्षाचे नेते हे राजधानी दिल्लीमध्ये पोहोचत आहेत. आज रात्रीच ते जंतर मंतरवरती जाऊन भेट घेण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ज्या खासदारांना अटक करण्यात आली काँग्रेसच्या, त्यांची ते भेट घेणार का, हे पाहणं महत्वाचं आहे. थोडक्यात दिल्लीमध्ये आज रात्री एकीकडे जंतर मंतरवरचं आंदोलन, दुसरीकडे राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या सर्व खासदारांना झालेली अटक, आणि उद्या 11 वाजता संसदेचं अधिवेशन सुरू होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत या खासदारांना सोडलं जातं का, हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. ज्या पद्धतीनं आज अशा पद्धतीनं राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतल्यानंतर अर्थातच उरलेले संसदेचे विरोधी पक्ष या प्रश्नावरून हंगामा करण्याची जास्त शक्यता आहे. अगदीच, कारण या संदर्भामध्ये इतर जे विरोधी पक्ष नेते आहेत, मगाशी आपण पाहिलं असेल की स्वतः सुप्रिया सुळे या ठिकाणी आल्या होत्या. समाजवादी पक्ष देखील या संदर्भात काय भूमिका घेतो हे पाहणं महत्वाचं आहे. इतर टीएमसी, तृणमूल काँग्रेस, त्याबरोबर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 3 खासदार आहेत, ते काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र जी दृश्य ज्या पद्धतीने आंदोलनाची पाहायला मिळालेली आहे कालपासून, विरोधकांना यामुळे कुठेतरी जाग आली आहे असं म्हणता येईल. दुसरं म्हणजे विद्यार्थी तरुणाई त्यांच्या प्रश्नासाठी ज्या पद्धतीने जमिनीवर येताना पाहायला मिळालेलं आहे, ते पाहता आज राहुल गांधी, प्रियंका गांधी ज्या पद्धतीने आंदोलनामध्ये उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता आहे, बाहेर पडल्यानंतर घामोघाम माणूस होतो. अशा गरमीमध्ये अभिजित दिपके, सोनम वांगचुक यांचं आंदोलन सुरू असताना राहुल गांधी आणि प्रियंका गांधीचं झालेल्या आंदोलनाने, तेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर, हा अत्यंत संवेदनशील भाग आहे, त्या भागामध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर हे आंदोलन होतं. हे एक प्रकारे संवेदनशील भागामध्ये होणाऱ्या आंदोलनामुळे देखील देशाची सुरक्षा व्यवस्थेबद्दल देखील प्रश्नचिन्ह या निमित्ताने उपस्थित होऊ शकतात. नक्कीच खूप काही गोष्टी घडत आहेत. काल ज्या पद्धतीनं म्हटलं की संसदेच्या अगदी 150 मीटरपर्यंत आंदोलकांचं येणं, मुळात त्यांना जंतर मंतरवर अडवलं असताना दुसऱ्या वाटेनं येणं, त्याचप्रमाणे आज पंतप्रधानांच्या निवासस्थानावर अनपेक्षित असणारं धरणं आंदोलन, या गोष्टी जशा महत्त्वाच्या आहेत त्याच पद्धतीनं केवळ सिक्युरिटीला नाही तर भाजपच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या गोटातही याबाबत अनेक घडामोडी सुरू आहेत का?
अगदीच, कारण सरकारला जो जनतेमध्ये असलेला रोष आहे तो विरोधकांना आणि सत्ताधाऱ्यांना देखील लक्षात आला नाही. अखेर तो आता विरोधकांच्या लक्षात आलाय आणि त्यांना माहिती मिळालेली आहे किंवा त्यांना जाणीव झालेली आहे की आपल्याला आता लोकांचा सपोर्ट मिळतो आहे. त्यामुळे ते आता रस्त्यावरती उतरलेले आहेत. सरकारने देखील याची जाणीव करून घेणं गरजेचं आहे. आपल्याला आठवत असेल की 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सरकार घोषणा देत होतं अबकी बार 400 पार. मात्र संविधानाचा मुद्दा हा अत्यंत गाजला आणि सरकारच्या जागा कमी झाल्या. सरकारला संविधानाचा मुद्दा हा इतका डेंट करेल किंवा एवढ्या जागा कमी करेल याची जाणीव पुढची कल्पना देखील आली नाही. त्यामुळं अशा पद्धतीने लोकांच्या मनामधील रोष जो आहे तो लोकांचा रोष विरोधी पक्षांना म्हणा किंवा सत्ताधारी पक्षांना म्हणा समजण्यात अलीकडच्या काळामध्ये अपयश येते का हा खरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. आणि विरोधकांना कदाचित असं वाटत असेल की सरकारच्या विरोधात नाराज झाल्यानंतर लोक आपल्याला मतदान करतील. मात्र जो माणूस रस्त्यावर उतरतो, लोकांसाठी कामं करतो, त्याच्या मागे जनता मतदान करते. लोकांसाठी संघर्ष करणाऱ्या लोकांच्या मागे, नेत्यांच्या मागे जनता असते. नेता हा जनता बड़े मगरमच्छ करप्शन कर पेपर लीक कराते हैं, उनके खिलाफ क्या कार्रवाई करेंगे। बल्कि हुआ ये कि तमाम नेताओं को, राहुल गांधी जी को, प्रियंका जी को, हमारे बहुत से साथियों को आज जेल में बंद कर दिया। ये लोकतंत्र के लिए काला दिवस है। मुझे लगता है कि स्वयं प्रधानमंत्री जी, गृह मंत्री जी, पूरी भारत सरकार को सामने आके देश को समझाना पड़ेगा कि लोकतंत्र में अपनी बात रखने का, हड़ताल करने का, धरना करने का जो अधिकार है उसको वो क्यों छीनना चाहते हैं। आज देश भर में आक्रोश है। समूचे भारतवर्ष में पूरी जनता, पूरा विपक्ष एकजुट होकर नौजवान की लड़ाई लड़ रही है। आपके साथ किसी से बातचीत हुई, राहुल गांधी से संपर्क हुआ, कुछ बातचीत हुई आपकी? जिस प्रकार राहुल गांधी जी को जबरदस्ती घसीटा नेता प्रतिपक्ष, कई बार के सांसद, उनके साथ जो दुष्व्यवहार किया गया है, जो बर्ताव किया गया है, वो असहनीय है। पूरे देश में आक्रोश है। न सिर्फ कांग्रेस पार्टी के कार्यकर्ता, लेकिन पूरे देश के लोग आज न्याय चाहते हैं। हम नौजवानों के साथ हैं और न्याय लेकर रहेंगे। पप्पू यादव जी कह रहे हैं कि ये पूरे विपक्ष को एक साथ खत्म करने की जो साजिश है वो हो रही है। पूरा विपक्ष नहीं, पूरा देश एकजुट है। सिवाय उन चंद लोगों के जो सत्ता के अहंकार में नौजवानों पर लाठी चला रहे हैं, पूरा देश एकजुट है, न्याय चाहते हैं। और राहुल गांधी जी, प्रियंका गांधी जी ने नौजवानों के जो बीड़ा उठाया है उसको हम पाक के रहेंगे और इस सरकार के अहंकार को तोड़ के रहेंगे। ठीक है, बहुत शुक्रिया। काँग्रेस नेत्यांच्या आपण प्रतिक्रिया पाहतोय. आपल्यासोबत शिवाजी काळे जोडलेलेच आहेत. शिवाजी, आपण पाहतोय केवळ विरोधक नाही तर आता देश एकवटलाय. ज्या पद्धतीनं सत्ताधाऱ्यांना हे आंदोलन टॅकल करायला हवं होतं, ज्या पद्धतीनं हे शांततेत पुढे आंदोलन सरकत होतं, त्यात अचानक दगडफेकीनंतर, पोलिसांच्या केलेल्या या सगळ्या कारवायानंतर आता हे आंदोलन आणखीन उग्र झालंय आणि त्यात राजकीय एक फायदा होताना दिसतोय का? लोक कल्याण मार्ग, लोगों के कल्याण के लिए राहुल गांधी वहां बैठे थे, उनको, प्रियंका जी को, तमाम नेताओं को उठा लिया गया। ये कहाँ का लोकतंत्र है? नौजवानों की लड़ाई लड़ रहे हैं। आप बजाय माफी मांगने के, इस्तीफा दिलाने के, नेता प्रतिपक्ष को जेलें बंद कर रहे हैं। कौन बर्दाश्त करेगा इस बात को? सर, जिस तरीके से पूरे घटनाक्रम को किया गया है, देखा जा रहा है, उस पर आप क्या कहेंगे कि ये तो पूरा देश, पूरे नौजवान, समूचा विपक्ष एकजुट है। न्याय चाहिए, इंसाफ चाहिए। आप आंसू गैस बरसा रहे हैं, लाठी मार रहे हैं लड़कों को, नौजवानों को। हमारे देश का भविष्य है। निर्दोष लोगों को जेल बंद कर रहे हैं। न्याय के लिए अगर राहुल गांधी बैठते हैं, बजाय इसके कि उनकी बात पर ध्यान दें, इस्तीफा दें, आप उनको जेलें बंद कर रहे हैं। और ये देश में लोकतांत्रिक अधिकार लोगों का धरना देने का है। आप उसको उठा के जेलें बंद कर देंगे, उससे क्या न्याय मिलेगा? लेकिन जो आज हुआ है वो लोकतंत्र के काला दिवस है, बर्दाश्त के बाहर है। पूरे देश में आज आक्रोश है। हम नौजवान के लिए लड़ते रहेंगे। या सगळ्यावर आलेली आपण प्रतिक्रिया पाहतोय. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार या सगळ्यातनं आज देशातला युवा हा संतप्त झालेला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते पायलट यांनी दिलेली आहे. तर दुसरीकडे आपण ही दोन दृश्य पाहतोय. एकीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिय्या, तर त्याच वेळेला सोनिया गांधी यांची मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात हजेरी आहे. ती दृश्य आपण पाहतोय. शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत दूरध्वनीवरून आहेत.
शिवाजी, आपण पाहतोय कशा पद्धतीनं एक पॉलिटिकल स्ट्रॉम म्हणतो राजकीय वादळ आता एका विशिष्ट 180 अंशात हे सरकल्याचं चित्र पाहायला मिळतंय. कारण ही सर्व स्पेस आजपर्यंत सत्ताधाऱ्यांची जी होती ती स्पेस काँग्रेसनं दिल्लीच्या या आंदोलनानं घेतलेली दिसते. अर्थात याचं सगळं राजकीय मायलेज जरी असलं तरी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत आणि विद्यार्थ्यांना काँग्रेसमुळे मिळालेली जी ताकद आणि त्याचं चित्र दिल्लीत दिसतंय ते काय आहे आता? शिवाजी. शिवाजी काळे यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. आपण पुन्हा संपर्क करतोय, पण अगदी दिल्ली असेल, मुंबई असेल, प्रत्येक ठिकाणी आज बघतोय विद्यार्थ्यांच्या संतापाचा प्रचंड मोठा भडका उडालेला आहे. आणि याचं एकमेव कारण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, याची मागणी विद्यार्थ्यांकडनं सातत होते आहे. आणि सरकारच्या पातळीवर कुठल्याही प्रकारचा होत नसलेला संवाद हा या सगळ्या आंदोलनाला आज जास्त चिथावणी देतोय. खरं तर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतरही तुम्ही काय उत्तर देणार आहात मुलांच्या भविष्याला, असा थेट प्रश्न इथल्या छोट्या छोट्या मुलांनी विचारला होता इथल्या यंत्रणेला. मात्र त्यावर कुठलंही उत्तर न देताना हे संपूर्ण आंदोलनामागे एक राजकीय षडयंत्र असल्याचा केलेला थेट आरोप हा तरुणाईला दुखावणारा ठरलेला आहे. या क्षणाची अपडेट बघतोय. प्रियंका गांधी या मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात आहेत, राहुल गांधी हे छत्रसाल पोलीस ठाण्यात आहेत, तर इतर काँग्रेसचे नेते हे किंग्जवे पोलीस ठाण्यात ठेवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते. आज दुपारी 3:30 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत काँग्रेसनं ठिय्या आंदोलन पुकारलं होतं. याच आंदोलनामध्ये काँग्रेसनं आज विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या मागण्यांचा पुनरुच्चार करताना केवळ धर्मेंद्र प्रधान नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही राजीनामा मागितला. अर्थात या सगळ्या आंदोलनानंतर काँग्रेसची वाढलेली ताकद आणि त्यातही थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर 4 ते 5 तासाहून जास्त काळ राहुल गांधी यांनी आंदोलन करत विरोधी पक्षाची ताकद एकजूट दाखवलेली आहे. राहुल गांधी यांच्या आंदोलनात देशातील अनेक सामाजिक विचारवंत असतील, अनेक वेगवेगळ्या पक्षातील राजकीय नेते मंडळी असतील, यांनी हजेरी दाखवत विद्यार्थ्यांचा प्रश्न दुसऱ्या दिवशी दगदगत ठेवण्यात एक फार मोठं यश मिळवलेलं आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस. पहिल्या दिवशी जंतर मंतरवर शांततेत सुरू असलेलं आंदोलन आणि याच आंदोलनाला संसदेत येऊ नये म्हणून तुफान शस्त्रसज्ज होतानाच त्यांच्यावर फोडण्यात आलेले टीयर गॅस, दिल्ली पोलिसांकडून केलेला लाठीचार्ज यामुळे कालच्या दिवसासोबत आजचा दिवसही ढवळून निघाला होता. अर्थात कालचा दिवस हा यावर विरोधकांनी टीका करताना सरकारच्या पळपुटेपणाचाही चांगला समाचार घेतला. संजय राऊतांपासून काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी सरकारची विद्यार्थी धार्जिणी भूमिका याचा आपल्या शब्दात समाचार घेतला. महाराष्ट्राच्या राजकारणातही कालच्या दिल्लीच्या या संपूर्ण आंदोलनाचे पडसाद आज पाहायला मिळाले. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी या सगळ्यावर स्पष्टीकरण देताना जर पोलिसांनी हस्तक्षेप केला नसता तर आणखीन विध्वंस झाला असता, अशा प्रकारची भूमिका देखील मांडली. आता 2 दृश्य आपण पाहतोय. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलंय, तर सोनिया गांधी या काँग्रेस नेत्यांच्या बचावासाठी आता मंदिर मार्ग पोलिसात दाखल झालेल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारच्या वतीनं आज रात्री नेमकी कोणती भूमिका घेण्यात येते आणि कोणाला या सगळ्या प्रकरणातनं सोडण्यात येतं की हे आंदोलन उद्या जास्त प्रकारे कडक करण्यात येतं, यावर सगळ्यांच्या नजरा या खिळलेल्या आहेत. मागील 20 दिवसापासून सुरू असलेल्या अभिजित दिपके, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला मागील 2 दिवसात दिल्ली आंदोलनानंतर एक विशिष्ट धार मिळालेली आहे. दिल्ली पोलिसांनी केलेल्या बेछूट लाठीमारानंतर, अश्रुधुराच्या या संपूर्ण हल्ल्यानंतर पोलिसांसह सत्ताधाऱ्यांच्या विरोधातही जनतेच्या मनात एक तीव्र संताप आणि आक्रोश निर्माण झालेले आहेत. आमच्याच परीक्षा, आमचेच पैसे आणि आम्हाला नापास करताना एका भ्रष्ट यंत्रणेचा फाटलेला बुरखा हा स्पष्टपणे दिसत असताना सरकारकडून जबाबदार मंत्र्यांचा, शिक्षण व्यवस्थेचा, इथल्या अधिकाऱ्यांचा कुठल्याही प्रकारच्या राजीनाम्याची कारवाई केली गेली नाही. याच एका कारणासाठी हे विद्यार्थी आक्रमक झाले. नरेंद्र मोदी सलाम करो, नरेंद्र मोदी चंदा चोर, मोदी चंदा चोर, छात्रों पे लाठी बंद करो, छात्रों पे लाठी मारना बंद करो, छात्रों पे लाठी मारना बंद करो, मोदी तेरी ताना।
वेगवेगळे जथ्थे आपण पाहतोय। या दृश्यामध्ये अखिलेश यादव त्यांच्या नेत्यांचं संपूर्णपणे आता अटकेसाठी दाखल होत आहेत। या सर्व पार्श्वभूमीवर आता सर्वच विरोधी पक्षांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। एकीकडे पावसाळी अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या या प्रश्नावरून विरोधकांची एकजूट या संपूर्ण विद्यार्थ्यांसोबत आहे हे चित्र निर्माण करण्यात ते कुठेतरी यशस्वी ठरलेले असताना सरकार आता या सर्व पातळीवर विरोधी नेत्यांना अटकेत ठेवणार की या संपूर्ण आंदोलनाला नवी दिशा मिळणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। कालपर्यंत दिल्लीपुरता मर्यादित असलेला विषय आता संपूर्ण देशभरात ठिणगी बनून विखुरल्याचं चित्र आज राष्ट्रीय राजकारणात पाहायला मिळालंय। अर्थात उत्तर भारतापाठोपाठ दक्षिण भारत कोणत्या पद्धतीनं या संपूर्ण आंदोलनाकडे आपली प्रतिक्रिया देतात ते पाहूया। है और जमहूरियत का कत्ल है, क्योंकि जिस तरह से कल देश के युवाओं और छात्रों पर लाठियां बरसाई गई, गोलियां बरसाई गई और उसका डिबेट राहुल जी ने पार्लियामेंट में मांगा था, सरकार तैयार नहीं हुई। आज जब उन्होंने प्रोटेस्ट पीएम हाउस के सामने लगाया और एक भी कंडीशन देश के प्रधानमंत्री ने नहीं मानी, उसके उल्टा तमाम लोगों को ड्रैग करके जिस तरह से बसों में जख्मी करके खींच के लिया गया, तो इससे कांग्रेस डरेगी नहीं, कांग्रेस मजबूत भी होगी और हम ये लड़ाई लड़ेंगे भी। या अटकेनंतर आपली आमची ताकद संपलेली नाही आहे, काँग्रेसची ताकद वाढलेली आहे असा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे। तर दोन दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीने आज काँग्रेस नेत्यांना पूर्णपणे अटकाव करण्यात आलेला आहे या संपूर्ण आंदोलनापासून। एकीकडे प्रियंका गांधींना बसमध्ये भरून पोलीस स्टेशनला नेण्यात आलं। प्रियंका गांधी यावेळी मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात त्यांना स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे राहुल गांधी यांना दुसऱ्या स्थानकात छत्रसाल मैदान पोलीस स्टेशनमध्ये त्यांना नेण्यात आलेलं आहे। तर तिसरीकडे अन्य काँग्रेस नेत्यांना किंग्ज वे कॅम्प पोलीस ठाण्यात नेण्यात आलेलं आहे। संपूर्णपणे आक्रमक असं दिसणारं दिल्लीच्या राजकारणाचे चित्र विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून आणि धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरून सुरू झालेली जंतर मंतरवरची चळवळ आता थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानापासून संपूर्ण दिल्लीच्या रस्त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्यापर्यंत पोहोचलेली आहे। त्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेस आज चांगलंच आक्रमक झालेलं आहे। अर्थात पावसाळी अधिवेशन सुरू असताना सर्वच विरोधी पक्षांची एकजूट या निमित्तानं दिसलेली आहे। आता उद्याच्या दिवशी अधिवेशनात या सर्व गोष्टींवर सरकारच्या वतीनं काय निवेदन होतं, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मंजूर केला जातो का आणि पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीची गरज विरोधी पक्षनेते सभागृहात कशा पद्धतीनं ठामपणे मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आज संपूर्ण दिवसभरात राहुल गांधी असतील, प्रियंका गांधी असतील यांनी ठामपणे देशाच्या राष्ट्रीय राजकारणातल्या या दबावशाहीच्या राजकारणाला पूर्णपणे विरोध करत स्वतःचं अस्तित्व अधोरेखित केलं। विद्यार्थ्यांच्या या लढाईत काँग्रेस म्हणून आपली भूमिका मांडताना थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर काँग्रेसनं 3.5 तासांहून जास्त काळ धरणं आंदोलन करत आपली राजकीय ओळख पुनर्स्थापित केली आहे।